शकतो, कोणाची तरी फसवणूक झाली असते, कुठल्या तरी विद्यार्थ्याला शाळेची फी कमी करून घ्यायची असते. ही सगळीच कामं आमच्या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात होत असतात. 5 वर्षापूर्वी बनारसमधनं एक मुलगी माझ्याकडे आली. तिथे गेल्याच्या नंतर मला कळालं की त्या मुलीचं बाळ हे हॉस्पिटलवाले देत नव्हते. म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेलो, पूर्ण घटना तपासून पाहिली. त्यावेळेला मला कळलं की ती मुलगी डिलिव्हरीसाठी आली होती आणि तिला वाडियामध्ये डिलिव्हरी करायची होती. परंतु वाडियावाल्यातल्या काही लोकांनी हॉस्पिटलची असलेली त्यांची संगनमत यातून तिला ठाण्यातल्या वेदांत हॉस्पिटलला पाठवलं. वेदांत हॉस्पिटलमध्ये तिचं बिल 3.5 लाख रुपये झालं. गावावरनं येताना जे दागिने होते ते तिने विकले आणि 70,000 रुपये बिल भरले, पण उरलेले पैसे भरले नाहीत. म्हणून तिला बाळ ही देतही नव्हते आणि दाखवतही नव्हतं. ही गोष्ट मला कळल्याच्या नंतर आम्ही तिथे पोहोचलो. तो बाळ उचलला, त्या मुलीच्या हातात दिलं आणि तिला सांगितलं तू जा, बाकी पुढचं मी बघतो. आम्ही भेदभाव करत नाही. हा कुठल्या भाषेचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे आम्ही कधीच पाहिलेलं नाही. आमच्याकडे हिंदू लोक पण येतात, मुसलमान लोक पण येतात, ख्रिश्चनही येतात आणि